सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रामध्ये जब वी मेट या नाटकाचं काल शुक्रवारी आयोजन करण्यात आलं होतं। या नाटकामध्ये सीतेचं आक्षेपार्ह पात्र दाखवण्यात आल्यामुळे या नाटकावरून मोठा गदारोळ झाला होता। सिगारेट ओढणारे सीता आणि आक्षेपार्ह भाषा वापरणारा लक्ष्मण दाखवल्यामुळे या नाटकावरती आक्षेप घेत अभाविपच्या विद्यार्थ्यांनी नाटक बंद पाडलं होतं। दरम्यान या प्रकरणी चतुष्टुंगी पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्राच्या विभाग प्रमुखांना लांबलीला प्रकरण भोवलं असल्याचं आता समजतंय। पोलिसांनी ताब्यात त्यांना घेतलं असून या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय ढेणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, त्याचबरोबर यश चिखले आणि इतर अनोळखी विद्यार्थी यांच्या विरोधामध्ये चतुष्टुंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र या विभागामध्ये 2 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळच्या वेळामध्ये नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते आणि या नाटकांमध्ये एक तिसरं जे नाटक होतं त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाता यांच्यावर आधारित असलेल्या नाटकामध्ये बरीचशी आक्षेपार्ह विधानं करण्यात आली। या नाटकामध्ये सीतामातेचं पात्र करणारा जो व्यक्ती होता त्याच्या तोंडामधून अश्लील अशा शिव्या देण्यात आल्या। त्याच पद्धतीने आपण जर बघितला व्हिडिओमध्ये आपण जर चेक केलं तर प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर सीतामाता ही जेव्हा बसलेली आहे तर सीतामातेकडनं स्मोकिंग केलं जातं। या विद्येच्या प्रांगणामध्ये कुठेही स्मोकिंग अलाउड नसताना सामूहिक एक प्रायोगिक नाटकामध्ये आणि समाजामध्ये तो एका चालू असलेल्या प्रयोगामध्ये सिगरेट मारतानाचा व्हिडिओ आता आपल्याला बघायला मिळाला असेल। त्याच पद्धतीने या सगळ्या हिंदू देवी देवतांबद्दल अपमानास्पद काही जे काही विधानं होती त्या या नाटकामध्ये करण्यात आली। त्यावेळेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाला विरोध केला आणि या नाटकाला विरोध करत असताना ललित कला केंद्राचे जे काही प्राध्यापक होते त्याचबरोबर विद्यार्थी होते या सगळ्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आत्ता आपण विद्यापीठाला एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये कुलगुरूंकडे आपण अशी मागणी केलेली आहे की ललित कला केंद्राचे जे विभाग प्रमुख आहेत भोळे सर, त्याचबरोबर त्या नाटकातले सगळे पात्र, त्याचे लेखक, दिग्दर्शक आणि या मारहाणीमध्ये सगळे उपस्थित असलेले विद्यार्थी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांचं निलंबन करावं। एका बाजूला पुणे विद्यापीठामध्ये होत असलेल्या कीर्तनाला अचानक परवानगी नाकारणं आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या एका अधिकृत विभागाकडून अशा पद्धतीच्या गोष्टी होणं या एकदम आक्षेपार्ह आहेत।